मुझे। नहीं बताऊंगी। हाँ दिखाओ, वाह दिखाओ। अभी ये प्रीशा जब फर्स्ट डे स्कूल गई थी ना, तो वो फर्स्ट डे की एक्टिविटी है ना प्रीशु? वो क्या है? हे ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आत्ताच सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आत्ता थोडंसं काही काम करून घ्यायचं होतं. म्हणजेच माझं जे वॉर्डरोब आहे ना, कपाट आहे ना कपडे ठेवायचं, तर ते पूर्ण ना विस्कळून गेलेलं आहे. म्हणजे मी मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितली असेल की जे ते कपाट आहे मी किती व्यवस्थित ठेवलं, त्याच्यामधले कपडे वगैरे कितीही चांगलं ठेवलं ना, तरी पण प्रिशा आहे ना पूर्ण काढते आणि पूर्ण धिंगाणा करून टाकते. मग ते परत जशान तसं होऊन जाते. तर मला आज ना ते वॉर्डरोब पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. सर्व कपडे व्यवस्थित घडी करून घ्यायचे आहे. आत्ता जेवण झालं आमच्या प्रिशाचं आणि माझं. तर त्याच्या आधी मी हे सगळं करण्याच्या आधी प्रिशाला झोपू घालते आणि नंतर मग जे कपडे आहेत ते व्यवस्थित करून घेऊया. तर चला मग आता हिला झोपू घालते आणि मग नंतर कपडे आहेत ते व्यवस्थित करून घेऊ, वॉर्डरोब व्यवस्थित करून घेऊ. तर आणि फ्रेंड्स, मला ना भरपूर दिवसापासून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे जे प्रिशाचं काय म्हणते, प्रिशाचा समर कॅम्प होता ना, तर तेव्हा तिने काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे स्कूलमध्ये की टीचरने करून दिलेले आहे. तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर प्रिशासुद्धा ते दाखवणार आहे. तर दाखवते का तू? हाँ, वो स्कूल बैग में है, दिखाएगी? लेके आ स्कूल बैग जा. अरे भूत नाही रहता है. मोबाईलमधलं ना काही पण बघते आणि मग म्हणते उधर भूत आहे असं काही नसते ग प्रिशू. जा स्कूल बैग लेके आओ और ना देखो. फोन में भूत है, फोन में क्या है भूत? ये देखो फोन में. टीवी का उजड़ है वो, टीवी का उजड़ है बेटा वो. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला ना प्रिशा दाखवते तिच्या स्कूल मधल्या ऍक्टिव्हिटी. दिखा, नहीं दिखाना. दिखाओ ना, वो उधर गया है, दिखाओ. नहीं दिखाना. मैं तेरी एक्टिविटी मैं कैसे दिखाऊं बेटा? दिखा. आ? वो निकल. वाह प्रिशा, टीचर ने क्या क्या दिखाया था बता मुझे. नहीं बताऊंगी. हाँ दिखाओ, वाह दिखाओ. अभी ये प्रिशा जब फर्स्ट डे स्कूल गई थी ना, तो वो फर्स्ट डे की एक्टिविटी है ना प्रिशु? वो क्या है? 5 फिंगर. दिखा मुझे. तर इथे ना प्रिशा समर कॅम्पला गेली होती ना, तर तिथल्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. तर मस्तपैकी हे सगळं काही ना प्रिशानं बनवलेलं आहे. जसं की ते तुम्हाला दिसत आहे असं पंजा आणि ते फ्लॉवर पॉट आहे आणि परत हनीबीसुद्धा होतं. पण ते हनीबीनं प्रिशानं तोडून टाकली. तूने तोड़ दी आहे ना वो? हाँ हाँ, ये वाला क्या है दिखाओ, क्या है वो? हाँ दिखा. इधर दिखाओ, कैमरे की तरफ दिखाओ. वाह, क्या है प्रिशु वो? क्या है वो? हाँ, फ्लोवर. काय आहे? आणि ते काय आहे? फाडणार नाही उसे. हां, आणि हिचा समर कॅम्प किती आता 1-1.5 महिन्याच्या आधी होत असेल, तेव्हापासून सांभाळून ठेवला. आणि सांभाळून ठेवायचं सुद्धा आहे, कारण की ही पहिल्यांदा शाळेत गेली होती ना, तेव्हाचं सगळं काही आहे. तर ह्या सगळ्या आठवणी म्हणून सुद्धा मी इथे कॅप्चर करत आहे. आणि मला छोटंसं ना बुकसुद्धा करून घ्यायचं होतं, जे की हे सगळं चिपकवायला सुद्धा. तर उधर नहीं लगाती. आणि हे देखो इधर सिंड्रेल आहे. हे प्रिशाला ना प्रिशाच्या बड्डेला गिफ्ट आलेली ही बॅग होती. तर बघा खूप मस्त आहे. हे ना असं ओपन होते. तर छोट्या छोट्या लेकराचं किती छान छान राहते ना, खूपच छान राहते. तर असे ना, क्या हो गया? तर असे ना भरपूर सारे आहे. हे बघा, हे असं ते असे वेगवेगळे चेंज होते. हे असं
गिर जाएगी. मैं उतर. तर इथे बघा फ्रेंड्स, तुम्ही ना बघले असाल आमच्या प्रिशाची समर कॅम्पची ॲक्टिव्हिटी. तर हेच होतं मला भरपूर दिवसापासूनचं दाखवायचं, हा ना. तर मग मी आज दाखवलेली आहे. आणि आता प्रिशाला झोपू घालायचं आहे मला. परत ते वॉर्डरोब पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. तो पूर्ण घाण करून टाकली ना ते. हाँ, वो जो वॉर्डरोब है उसमें जो कपड़े हैं पूरे तूने नीचे गिराए हैं. हाँ, ऐसे करते हैं कोई. उधर चलना. यार किती 2 दिवसाला 3 दिवसाला घडी केला ना तरी पण ही ना पूर्ण. आणि मेन म्हणजे एक तर तिचा ना आता हात सुद्धा पुरत आहे, त्याच्यामुळे लवकर लवकर. उधर चल. उधर किधर? उधर चलना. अभी आईस्क्रीम नाही खाना है. आना चलना. तर चला मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तिला झोपवते आणि मग नंतर क्या आहे तेरा कुठेतरी कुठेतरी क्या आहे. अभी सोना है. आणि फ्रीज जवळ आणते, तिला काही ना काही खायला पाहिजे झोपतपर्यंत आणि झोपेतून उठल्यावर सुद्धा. क्या. तर बघा फ्रीज जवळ आली आणि तिला ना मँगो खायचा होता. यार ना ही ना झोपायचं नावच घेत नाही दुपार. म्हणजे ती झोपते पण अशी स्वतःहून ना म्हणजे झोपते असं, मम्मी मी झोपते किंवा असं म्हणजे सोनं आहे असं तसं काही नाही. मला जबरदस्तीनं तिला झोपवावं लागते तेव्हा कुठे ती म्हणजे झोपते. आणि मला असं वाटते की तोड़ डाला है, अब क्या करूँ तुझे बता. तर जे स्टँड होतं ते सुद्धा आता तोडून टाकलेले आहे प्रिशानं. दाखवते तुम्हाला, थांबा. यार थोडं झोपलं ना तर चांगलं वाटते, नाही तर दिवसभर जागी तशी ती दिवसभर नाही झोपली तरी राहते, पण ना मग संध्याकाळच्या वेळेस 6-6:30 वाजता झोप म्हणजे तिचे डोळे लागते, चेहरा पूर्ण झोपी आल्यासारखं होऊन जाते. आणि बघा आता एक म्हणजे पराक्रम करूनच टाकली. माझं जे स्टँड होतं ना ते तोडूनच टाकली. आधीच तुटून होतं ते, कसं तरी मी बसवली. ते स्टँडमुळे ना मला व्हिडिओ करता येत नाही आहे, कारण की स्टँड पाहिजे व्हिडिओ करायला. एक तर माझ्याकडचे दोन्ही स्टँड मोडून आहे, म्हणून मग तर तिला आता आणलं जा खाले. आणि बघा इथे हे जे स्टँड आहे ना यार पूर्ण तोडून टाकली. बघा ते कशी तरी फेविक्विकनं चिपकवलं, हे काही चिपकतच नव्हतं. आणि मग मी जे माचीस असते ना त्याच्याने चिपकवलं होतं, चिपकलं पण ही ना तोडून. तर माझे ना कितीतरी स्टँड झाले असेल आणि असं भरपूर सारं झालं यार, पण चॅनल ग्रोथ होत नाही आहे. मला असं वाटते काय स्टँड 3 वेळा स्टँड मोडते आणि परत घ्या असं तसं, म्हणून मग मी ना आता घेतच नाही. माझं चॅनल जेव्हा ग्रोथ होईल ना तेव्हाच मी घेणार, नाही तर घेणारच नाही. आणि हे जे झाड होतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेली आहे, म्हणजे थोडंसं सुकल्यासारखं, घरामध्ये सुकल्यासारखं झालं. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा म्हणली होती तुम्हाला, मागे ना ते डब्या दिसत असेल. हां कोई नहीं है, जाओ खाओ लो, बैठ के खा लो, मैं आ रही हूँ. वो उधर कोई तो भी काम कर रहा है ना, उसका आवाज है. हाँ हाँ. तर मला म्हणायचं होतं तुम्हाला, माझ्या मागे ते डबे दिसत आहे ना त्याच्यामध्ये 3-4 डबे आहे असे छोटे छोटे. तर ते ना मीच म्हणजे एकात एक टाकून ठेवली, पण व्यवस्थित दिसत नाही आहे ते, म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे ते असं व्यवस्थित मला लावून घ्यायचं आहे. म्हणजे ते असं लाईनला राहिलं तर थोडं पाहायला पण छान दिसते आणि छान वाटते. तर मी एक दिवस करते, पण वरती एकटं चढायला ना भीती वाटते. मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं. तर बघा आता मी कपड्यांची वॉर्डरोब क्लिनिंग करून घेतो म्हटलं, पण माझं स्टँड प्रिशाने मोडली. आणि स्टँड मोडली तर मग मी ते स्टँड असल्याशिवाय व्हिडिओ नाही करू शकत. तर बघूया, पॉसिबल झालं तसं तसं मी तुम्हाला दाखवते. आणि आज मस्त मी केस वगैरे धुवून घेतली होती आणि प्रिशालाही सुद्धा धुवून दिली. तर बघा आता दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि मला प्रिशाला झोपू घालायचं आहे. परत आवरून घ्यायचं आहे वॉर्डरोब.
तुम्हाला दाखवून झालं तर मी दाखवेल. हे झाड आहे ना खूप असं दाटच्या दाट होतं यार, पण हे ना सुकून चाललं झाड. आणि हे तर इंडोअर प्लांट्सच आहे, पण काय माहिती सुकून का बरं चाललं. पाणी वगैरे तर मी व्यवस्थितच देते, तरी पण हे सुकल्यासारखं होत आहे. आणि मला सांगा, ह्याला उन्हामध्ये ठेवायची गरज वाटते का, किंवा थोडं ऊन दाखवलं तर व्यवस्थित होईल का, हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. कारण की हे बघा, याचे जे पानं आहे ना ते पूर्ण असे येलो येलो येत आहे. आणि असं मग पूर्ण येलो येलो होऊन एक एक पानं असे गळून जाते आहे. तर चला असं बाकी, पण सध्या प्रिशाला झोपू घालते. आणि मला म्हणायचं आहे की जे वॉर्डरोबचे कपडे घडी करायचे आहे ते दाखवता आलं तर दाखवते, नाही तर नाही दाखवते. ओके, तर चला मग प्रिशाला झोपवते. आणि हे जे स्टँड आहे ना सेल्फी स्टिक आहे ॲक्च्युली. हे मोठं स्टँडसुद्धा ना माझ्याकडे आहे, पण आता असं काहीतरी पराक्रम करून बघावं लागेल, म्हणजे थोडासा व्हिडिओ शूट तरी करता येईल. ऑलरेडी ना एक स्टँड तुटून आहे, जे मोठा कॅमेरा असते ते वाले ठेवायचं. आणि परत हे तुटलं. आता सगळे स्टँड तुटून चालले, पण माझं चॅनल काही ग्रोथ होत नाही आहे. म्हणजे चिडचिड होते. एक ना एक दिवस होईलच असं. याच्याने यात चिपकत आहे, पण ना परत निघून चाललं, म्हणजे असं जास्त धक्का वगैरे लागला तर. ते म्हणते ना, कोणतीही गोष्ट नवीन चांगली असते, म्हणजे ती तुटली तर ती खराबच होते. तशासारखं हे झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हे कपडे किती घाण झालेले आहे. इथं सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवते, आणि जे तिसरा कप्पा आहे ना तिथपर्यंत प्रिशाचा हात पुरते. आणि बघू शकता हे जे मिरर आहे ते सुद्धा खूप घाण करून ठेवते प्रिशा, कारण की तिला एवढी घाण सवय आहे ना, काही पण म्हणजे चेहऱ्याला लावते किंवा हाताला लावते, आणि चेहरा आरशामध्ये बघते आणि मग ते तसंच पुसते. मग त्याच्यामुळे ते तसेच डाग होते. हे तर रोजचंच आहे, मी रोज पुसते आणि रोज धुते. तर इथे बघू शकता मस्त घडी करून ठेवले मी कपड्याची. आणि आता हे उद्या किंवा 2 दिवस असे राहील, आणि मग परत जशाल तसे होईल. प्रिशासोबत तिचे डॅडीसुद्धा ना लहानच असल्यासारखे करते, कारण की त्यांनी घेते कपडे आणि तसेच ठेवते. फक्त माझा एक कप्पा आहे जो चांगला राहील, पण प्रिशामुळं काही व्यवस्थित राहत नाही. इथेच एंड करते. तर चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट्स नक्की करा कुठून बघत आहे ते तुम्ही. तर भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.